शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 टीव्ही मीडियाच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। नुकताच पहलगाम या काश्मीरच्या पर्यटकांचं अतिशय आकर्षणाचं केंद्र असलेल्या ठिकाणी 26 भारतीय पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली, खून केला आणि त्या विरोधात देशात जे दहशतवादी आहेत त्यांच्या विरोधात त्या ज्या काही शक्ती असतील त्यांच्या विरोधात सरकारने प्रत्यक्षपणे आघाडी घ्यावी, कारवाई करावी। ही बाब होत असताना अचानक भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक निर्णय घेतला आणि जो निर्णय मंडलोत्तर काळामध्ये सर्वाधिक ज्या गोष्टीची मागणी होती तो निर्णय म्हणजे जातनिहाय जनगणना। हा निर्णय गेले कित्येक वर्ष ओबीसी संघटनांची, ओबीसी राजकीय पक्षांची, आंबेडकरी राजकीय पक्षांची संघटनांची मागणी राहिला, परंतु सत्ताधारी पक्षांनी ती कधी मान्य केली नाही। आणि ज्यावेळी एक विशिष्ट अशी कारवाई करायची होती त्यावेळी टायमिंग साधून नेमकी जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेण्यात आला। तर या निर्णयामागचे नेमके काय पैलू आहेत, या जातनिहाय जनगणनेचे दूरगामी परिणाम काय होतील आणि जातनिहाय जनगणनेमध्ये नेमकं पिकअप असं काय व्हावं की काय मुद्दे त्यातून बाहेर याव्यात आणि त्यासाठी कशी प्रश्नावली असावी, या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत आहेत विचारवंत कार्यकर्ते, ओबीसी राजकीय आघाडीचे नेते प्राध्यापक श्रावण देवरे सर। आपलं पुन्हा एकदा त्रिवेज मीडियामध्ये स्वागत। तर सर, सर्वप्रथम म्हणजे हा जो निर्णय आहे म्हणजे देशातल्या अनेक राजकीय नेत्यांनी, सामाजिक संघटनांनी मागणी केली, परंतु त्या मागणीनंतर तो कधीही मान्य झाला नाही आणि ज्या भाजप सरकारने हा निर्णय घेतला त्यांनी तर अशा प्रकारच्या मागणीला नक्षलवाद असण्यापर्यंतची बोलण्याची मजल गाठलेली होती आणि नेमका तोच निर्णय त्यांनी घेतलेला आहे। तर ही काही त्यांची मजबुरी आहे की एखाद्या पहलगाम सारख्या घटनेवरून देशाचं लक्ष विचलित करावं असं वाटतं की त्याच्या मागे त्यांचा राजकीय सत्तेचा आपल्या यापुढे फायदा व्हावा म्हणून बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घ्यावा, अशा नेमक्या कोणत्या भूमिकेचा या संदर्भात आपल्याला एक निष्कर्ष म्हणून असा वाटतो आहे, त्या संदर्भात आपण काय सांगा? जय ज्योती, जय भीम, जय संविधान। आजचा जो विषय संपादक चंद्रकांत सोनवणे साहेबांनी मला दिलेला होता तो जात न्याय जनगणने संदर्भातला, हा विषय नवीन नाही आहे। म्हणजे ब्रिटिश काळापासूनच जात न्याय जनगणनेची मागणी झाली आणि ती लगेच मान्य झाली। ब्रिटिशांनी ती लगेच मान्य केली, कारण ही जात न्याय जनगणनेची मागणी सुरुवातीला तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना त्यांनी ती मांडली। पण ब्रिटिश सत्ताधाऱ्यांचं एक असं वैशिष्ट्य आहे त्या काळातल्या की ते सातत्याने आपण ज्या प्रजेवर राज्य करतो त्या प्रजेमधले वैचारिक भूमिका असलेले नेते, विचारवंत, साहित्यिक काय लिहितात, काय बोलतात, काय सांगतात किंवा काय मागतात याच्याकडे ब्रिटिश राज्यकर्त्यांचं फार बारीक लक्ष असायचं। ते रेनेसेन्स मुवमेंटच्या माध्यमातून जी भांडवली लोकशाही आली ती लोकशाही युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात रुजल्यामुळे ती ब्रिटिशांमध्ये पण रुजलेली होती आणि म्हणून सामाजिक विषयांवर ब्रिटिश राज्यकर्ते हे विशेष करून लक्ष देत असत। तर तुम्हाला उदाहरण सांगतो की राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथेची चाल बंद झाली पाहिजे एवढंच ते बोललेत। त्यासाठी त्यांनी कधी ब्रिटिश राज्यकर्त्यांकडे अर्ज केले नाही, मोर्चे काढले नाही किंवा संघटनात्मक काही आंदोलन उभं केलं नाही। फक्त त्यांनी सांगितलं की सती प्रथा ही वाईट आहे आणि ती बंद झाली पाहिजे, ती मानवता विरोधी आहे। एवढं बोलल्यानंतर ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी लगेच मनावर घेतलं, लगेच कायदा केला आणि सती प्रथा बंद केली।
त्यानंतर दुसरं उदाहरण सांगतो की तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना जात न्याय जनगणनेचा विषय निघाला आणि तात्यासाहेबांनी सांगितलं की प्रत्येक जातीची लोकसंख्या काढावी आणि त्या सगळ्या लोकसंख्येमध्ये ब्राह्मण जातीची लोकसंख्या जेवढी असेल तेवढं आरक्षण ब्राह्मण जातीला दिलं पाहिजे, अशी भूमिका तात्यासाहेबांनी त्या काळामध्ये मांडली होती. कारण ब्राह्मण विद्वानांनी आरक्षणाची मागणी ब्रिटिश सरकारकडे केली होती. त्यावर चर्चा करताना तात्यासाहेब असं म्हणाले की सगळ्यांची लोकसंख्या मोजा, त्याच्यामध्ये ब्राह्मणांची जेवढी लोकसंख्या असेल तेवढं आरक्षण त्यांना दिलं पाहिजे आणि बाकीचं सगळं ओपन ठेवलं पाहिजे इतर जातींसाठी. तर ब्रिटिशांनी हे ऐकलं, त्यांच्या कानापर्यंत गेलं असेल ते कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, किंवा तात्यासाहेब स्वतः एखाद्या अधिकाऱ्याजवळ बोलले असतील की जात न्याय जनगणना झाली पाहिजे भारतामध्ये. आणि ब्रिटिशांनी 1872 पासून भारतामध्ये जनगणना सुरू केली, परंतु ती परिपूर्ण झालेली नव्हती. म्हणून मग 1881 मध्ये 10 वर्षानंतर खरी पहिली राष्ट्रीय जात न्याय जनगणना झाली. परंतु सुरुवात मात्र त्यांनी 1872 पासूनच केली होती तात्यासाहेबांच्या सांगण्यावरून. आणि जोपर्यंत ब्रिटिश होते तोपर्यंत जात न्याय जनगणना सुरू होती. परंतु स्वतंत्र भारताचं सरकार आलं सत्तेमध्ये काँग्रेसचं, आणि त्यांनी नेहरूंनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पहिलाच निर्णय घेतला की स्वतंत्र भारतामध्ये आता इथून पुढे दलितांची जनगणना होईल, आदिवासींची जनगणना होईल, मुसलमानांची जनगणना होईल, सगळ्यांची जनगणना होईल, फक्त ओबीसींची जनगणना होणार नाही, असं त्यांनी जाहीर केल्यामुळे तेव्हापासून 1951 सालापासून ही जात न्याय जनगणना बंद पडली. त्यानंतर अनेक वेळा मागणी झाली, कालेलकर आयोग, त्यानंतर मंडल आयोग, आणि नंतर मग जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये मंडल आयोगाची केस गेली तेव्हा सुप्रीम कोर्टाने पहिलाच प्रश्न हा विचारला की तुम्ही कशाच्या आधारे 27% आरक्षण ओबीसींना देतात, तुमच्याजवळ काय डेटा आहे, काय संख्या आहे. तर त्यावेळेस खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने आदेश दिला पाहिजे होता की जात न्याय जनगणना करा किंवा ओबीसींची जनगणना करा आणि त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तुम्ही त्यांना आरक्षण द्या, म्हणजे मग ते ऑथेंटिक राहील, त्याला कोणीही चॅलेंज करू शकणार नाही. असा आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला द्यायला पाहिजे होता. परंतु केंद्र सरकारने त्यावेळेस वेळ मारून नेण्यासाठी सुप्रीम कोर्टाला जे पत्र सादर केलं त्या पत्रामध्ये त्यांनी एवढंच म्हटलं की स्वतंत्र भारतामध्ये जनगणना कायद्याने बंद केलेली आहे, जात न्याय जनगणना कायद्याने बंद केलेली आहे, आणि स्वतंत्र भारतामध्ये जनगणना कधीच झालीच नाही. त्यामुळे मंडल आयोगाने 1931च्या जनगणनेच्या आधारावर जी काही लोकसंख्या आहे त्याच्या आधारावर टक्केवारी काढली आणि त्या टक्केवारीप्रमाणे ओबीसींची आजची टक्केवारी ही 52% आहे, आणि म्हणून मग 50%च्या वर आरक्षण देता येत नाही. म्हणून मग दलित आदिवासींचं आरक्षण जर वजा गेलं तर राहतात 27% आरक्षण ते ओबीसींना देण्यात येत आहे, म्हणजे जेणेकरून 50%च्या आत आरक्षणाची मर्यादा कायम राहील. अशा प्रकारे पत्र सादर केलं केंद्र सरकारने आणि ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलं, आणि जात न्याय जनगणना तेव्हा ती टाळण्यात आली. त्यानंतर 1996 ला जेव्हा पहिले ओबीसी प्रधानमंत्री जनता दलाचे देवेगौडा झालेत. देवेगौडा हे स्वतः ओबीसी होते, शेतकरी होते, आणि ओबीसी जातीचा पहिला प्रधानमंत्री म्हणून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये निर्णय घेतला की 2001 साली जी जनगणना होईल ती जनगणना जात न्याय असेल, त्याच्यात ओबीसींची जनगणना होईल, आणि त्याप्रमाणे मग लोकसंख्येच्या नवीन आकडेवारीनुसार आरक्षण धोरण जाहीर करण्यात येईल, असा निर्णय, असा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळात देवेगौडाच्या प्रधानमंत्री असतानाच्या काळात मंजूर झालेला होता 1996 साली. परंतु 2001 येईपर्यंत, त्याच्या आधीच 1999 ला अटल बिहारी हे प्रधानमंत्री झाले.
भाजपचे प्रधानमंत्री अटल बिहारी, आणि अटल बिहारींनी पहिल्याच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा जात न्याय जनगणनेचा जो ठराव मंजूर केला होता 1996 साली, तो रद्द करण्याचा निर्णय 1999 साली अटल बिहारी सरकारने घेतला. त्यामुळे काँग्रेसची पण परंपरा आहे की जात न्याय जनगणना होऊ नये म्हणून त्यांनी तर कायदाच केला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, आणि त्यानंतर त्यांनी कधी जात न्याय जनगणना किंवा ओबीसी जनगणना होऊ दिली नाही काँग्रेसने. तीच परंपरा पुढे भाजपने आजपर्यंत पाळली, आणि ओबीसी प्रधानमंत्री केल्यानंतरही केवळ भाजप किंवा RSSला ते मंजूर नाही, म्हणून आजपर्यंत ओबीसी जनगणना किंवा जात न्याय जनगणना टाळण्यात आली. मग आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे संपादक साहेब, की मग आता जो निर्णय घेतला गेला त्याचं काय कारण आहे, आता हा फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण ज्या पक्षांनी कडाडून जात न्याय जनगणनेला विरोध केलेला आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये, मग ते काँग्रेस असो, BJP असो, किंवा त्यांचे शेपूट असलेले इतर छोटे मोठे राजकीय पक्ष असो, त्यांना सपोर्ट करणारे हे सगळेच जात न्याय जनगणनेला विरोध करणारे पक्ष म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि मग आता असं काय घडलं की जेणेकरून जात न्याय जनगणना करण्याचा निर्णय भाजप सारख्या ब्राह्मणवादी पक्षाला घ्यावा लागला. त्याच्या मागे जी काही कारणं सांगितली जातात किंवा श्रेय उपटण्याचे प्रयत्न झालेत. राहुल गांधींनी श्रेय उपटलं. ते म्हणाले की आम्ही इंडिया आघाडीतर्फे जात न्याय जनगणनेचा विषय लावून धरला आणि आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही लिहिलेलं आहे, त्यामुळे त्या दबावाखाली भाजपने जात न्याय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, असं श्रेय राहुल गांधींनी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते खोटं आहे. कारण जात न्याय जनगणनेचा निर्णय जो आहे तो बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे भाजप सरकारने, केंद्रीय सरकारने जात न्याय जनगणनेचा जो निर्णय घेतला तो काँग्रेसच्या दबावाखाली नाही, तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दबावाखाली काँग्रेसने तो निर्णय घेतलेला आहे. कारण बिहारच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि नितीश कुमार भाजपच्या आघाडीमध्ये आहेत, NDA आघाडीमध्ये, आणि मग बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी भाजपच्या नेतृत्वाला हे सांगितलं असावं की बिहारमध्ये ओबीसी जनगणना आपण केलेली आहे मागच्या सरकारने, मी स्वतः मुख्यमंत्री असताना केलेली आहे, आणि बिहारची जनता ही ओबीसी जात न्याय जनगणनेमुळे राजकीय दृष्ट्या अधिक जागृत झालेली आहे. अशा जागृत ओबीसी जनतेला रिझवण्यासाठी किंवा त्यांची मतं मिळवण्यासाठी तुम्हाला जात न्याय जनगणनेचा निर्णय घ्यावा लागेल. याचं कारण असं की नितीश कुमार भाजपचे मित्र आघाडीमध्ये आहेत, आणि लोक जर असे प्रश्न विचारतील की नितीशजी तुम्ही जात न्याय जनगणना स्वतः केली, तुम्हाला जात न्याय जनगणना मान्य असल्यामुळे, पण तुमचा जो मुख्य पक्ष आहे भाजप, तो मात्र जात न्याय जनगणनेला विरोध करतो. सुप्रीम कोर्टामध्ये त्याने जात न्याय जनगणनेच्या विरोधामध्ये अनेक पत्र दिलेली आहेत. खुद्द भाजप पक्षाने अधिकृतपणे पत्र दिलेली आहेत केंद्र सरकारने, भाजपच्या केंद्र सरकारने. अशा परिस्थितीमध्ये विसंगती निर्माण होईल आणि ओबीसी जनतेची मतं आपण गमवू शकतो अशामुळे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण असे निर्णय घेतले नाही तर दुसऱ्या बाजूला कट्टर जात न्याय जनगणना वादी लालूजींचा पक्ष जो आहे राष्ट्रीय जनता दल, तेजस्वी यादव यांचा, तर त्यांच्याकडे ही मतं जाऊ शकतात. हे सत्य नितीश कुमारांनी भाजप नेत्यांच्या समोर आणलं असेल आणि ते त्यांना मान्य करावं लागलेलं आहे. तर याचं खरं श्रेय जातं ते बिहारच्या ओबीसी जनतेला, किंवा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार जे आहेत ते स्वतः ओबीसी आहेत, त्यांना हे सगळं श्रेय जातं. आता पुढचा मुद्दा आहे की मग यांच्यावर विश्वास कसा ठेवावा. आता ओबीसींचा विश्वासघात करण्याची परंपरा जशी काँग्रेसने
अविरत पाळलेली आहे. म्हणजे जात न्याय जनगणनेचा किंवा ओबीसी जनगणनेचा त्याच्यावर कायद्याने बंदी करणे 1947 साली पहिल्याच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला निर्णय, केलेला कायदा की ज्याच्यामुळे ओबीसी जात न्याय जनगणना आणि जाती जनगणना बंद पडली, ती काँग्रेसमुळे. त्यानंतर 1955 खालीलकर आयोग आला, तोही नेहरूंनी भाषणात गुंडाळला, तो दुसरा विश्वासघात झाला. त्याच्यानंतर नेहरूंची मुलगी इंदिराजी गांधीजी यांनी 1981 मंडल आयोगाचा रिपोर्ट लोकसभेत सादर झालेला असताना तो फेटाळला. आणि नंतर राजीव गांधी यांनी 1990 साली, ते विरोधी पक्ष नेते होते आणि प्रधानमंत्री व्ही पी सिंग होते. प्रधानमंत्री व्ही पी सिंग यांनी 7 ऑगस्ट 1990 मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केली आणि त्याच्यानंतर मग पार्लमेंटमध्ये त्याच्यावर फार मोठी चर्चा झाली 3-4 दिवसाची. अविश्वास ठराव पण त्यावेळेस आलेला होता भाजपतर्फे आणि काँग्रेसतर्फे पण. तर त्यावेळेस विरोधी पक्ष नेता म्हणून राजीव गांधी यांनी लोकसभेमध्ये लांबलचक 1 तासाचं भाषण मंडल आयोगाच्या विरोधात केलं, ओबीसीच्या विरोधात केलं. ओबीसी मध्ये गुणवत्ता नाही, त्यांना जर आरक्षण दिलं तर गुणवत्ताहीन माणसं ओबीसी मधून येतील आणि सरकारी नोकरीमध्ये त्याचा वाईट परिणाम होईल, अशा प्रकारची उदाहरणं देऊन राजीव गांधी यांनी त्या 1 तासाच्या भाषणामध्ये मंडल आयोगाला कडाडून विरोध केला, ओबीसींना कडाडून विरोध केला. आणि राहुल गांधी जे आज जात न्याय जनगणनेची बाजू घेत आहेत, 50% मर्यादा तोडण्याची बाजू घेत आहेत, तर त्यांच्यावर विश्वास कसा ठेवावा? कारण काँग्रेसचा इतिहास हा ओबीसी विश्वासघाताचा इतिहास आहे. अशा परिस्थितीमध्ये 52% ओबीसींनी राहुल गांधीवर कसा विश्वास ठेवावा? आणि ज्या अटल बिहारी वाजपेयींनी भाजपच्या प्रधानमंत्री पदावर असताना अटल बिहारी वाजपेयी यांनी 1999 पहिल्याच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी जनगणनेचा जो ठराव मंजूर झाला होता देवेगौडांच्या कारकिर्दीमध्ये, तो ठराव रद्द करण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळात अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुढाकाराने घेतला गेला. आणि आता 2014 पासून 2024-25 पर्यंत भाजपचं सरकार असताना कधीही जात न्याय जनगणनेवर ते बोलले नाहीत, उलट विरोधातच बोलत राहिलेत. मग आता 2025 त्यांना जात न्याय जनगणना करण्याचा निर्णय का घ्यावा लागला? याच्यामध्ये मी पहिलं कारण सांगितलं की बिहारमध्ये निवडणूक आहे आणि हा जो निर्णय घेतला गेलेला आहे जात न्याय जनगणनेचा, हा चुनावी जुमला समजावा. कारण त्यांनी असे अनेक चुनावी जुमले लोकांना दिलेले आहेत आणि लोकांना फसवलेलं आहे. त्यामुळे 52% ओबीसींनी या चुनावी जुमल्यावर विश्वास ठेवू नये. कारण ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 2018 साली, मी लक्ष द्या 2018 साली, कारण 2019 लोकसभेच्या निवडणुका होत्या, त्या 2019 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2018 ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्यावेळचे गृहमंत्री, कारण जनगणनेचा विषय हा गृहमंत्र्याचा अंतर्गत असतो, त्यामुळे त्यावेळचे गृहमंत्री राजनाथ सिंह भाजपचे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की आम्ही 2021 ची जनगणना जात न्याय करू आणि ओबीसींची पण त्याच्यामध्ये जात न्याय जनगणना करू, अशा पद्धतीचं पत्रकार परिषदेमध्ये निवेदन राजनाथ सिंह यांनी दिलं होतं ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात. त्यानंतर 2018 साली त्यावेळेस मी लगेच एक लेख लिहिला आणि त्या लेखाचं टायटल होतं लबाडा घरचं आवतण, म्हणजे लबाडा घरचं जेवणाचं निमंत्रण, पोटात जाईल तेव्हा खरं मानावं. कारण ही कथा आहे लबाडा घरचं आवतण. कारण जो लांडगा असतो तो लांडगा लबाड म्हणून मानला जातो आणि हा लबाड लांडगा अनेकांना जेवणाचं निमंत्रण देत असतो, परंतु प्रत्यक्ष तो जेवायला बोलवत नाही आणि बोलवलं तरी तो फसवणूक करतो आणि त्या पाहुण्याला जेवण मिळत नाही. अशा प्रकारचं कथा असल्यामुळे
त्या कथेचं टायटल आहे लबाडा घरचं आवतण. तर मी हेच टायटल माझ्या लेखाला दिलं आणि त्याच्यात बी मी हेच सांगितलं की काँग्रेस किंवा बीजेपी यांनी कितीही पुरोगामी घोषणा दिल्यात, मग दलित आदिवासींच्या हिताच्या असो, ओबीसींच्या हिताच्या असो किंवा शेतकऱ्यांच्या हिताच्या असो, यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. कारण काँग्रेस आणि भाजप यांचा विश्वासघाताचा इतिहास आहे आणि मुख्यतः ओबीसींचा तर तो मोठ्या प्रमाणात विश्वासघाताचा इतिहास आहे. त्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवण्यास काही अर्थ नाहीये. आता पण याचा अर्थ सर म्हणजे मग आपण हे स्पष्टपणे म्हणतायत की या वर्षी म्हणजे 2025च्या शेवटी ऑक्टोबर नोव्हेंबरला बिहार विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि लोकसंख्या जनगणना जी आहे ती 2026 मध्ये घेतली जाणार आहे. जर निवडणुका 2025च्या शेवटी होणार असतील तर हा निवडणूक जुमला आहे असं जर मानलं तर याचा अर्थ ओबीसी जनगणना 100% होत नाही असं आपलं म्हणणं आहे आणि ते त्यावर आपण ठाम आहात. बरोबर. आता या मुद्द्याला लावून दुसरा एक मुद्दा येतो त्याच्यामध्ये की असं का होतं की आश्वासनं भरपूर दिली जातात परंतु ती पूर्ण केली जात नाही, जुमला म्हणून ते तसंच बाजूला ठेवलं जातं. परंतु राजकीय पक्ष हा एखादी पुरोगामी घोषणा करतो पण ती तो तडीच नेऊ शकत नाही. तर ही जी विसंगती आहे ती कशामुळे निर्माण होते की राजकीय पक्ष त्यांचे नेते हे ज्या सत्तेवर बसलेले असतात ती सत्ता फक्त राजकीय सत्ता असते. म्हणजे प्रधानमंत्री पद राजकीय सत्ता आहे, राष्ट्रपती राजकीय सत्ता आहे. तर ही सगळी जी काही राजकीय सत्तेची पदं आहेत या पदावर बसलेली माणसं ही दुबळी असतात, स्वतः निर्णय घ्यायला ते समर्थ नसतात. मग निर्णय कोण घेतं? लक्षात घ्या, काँग्रेसच्याही काळात भाजपच्याही काळात ओबीसींच्या बाबतीत विश्वासघात झालेला आहे. मग काँग्रेसच्याही काळात झाला, भाजपच्याही काळात झाला. असं कसं शक्य आहे? तर ते शक्य का आहे याचं कारण असं की काँग्रेस किंवा भाजप हे फक्त राजकीय पक्ष आहेत आणि ते फक्त राजकीय सत्तेत बसलेले असतात. परंतु सर्वंकष समता ज्याला आपण म्हणतो, पक्की मजबूत अशी सत्ता, ती सत्ता त्यांचे जे सल्लागार आहेत, त्यांचे जे बुद्धिजीवी आहेत काँग्रेसचे आणि भाजपचे, ते ज्या विचारसरणीशी जोडले गेलेले आहेत ती विचारसरणी आहे RSSची विचारसरणी, ब्राह्मणवादी विचारसरणी. त्यामुळे सत्तेवर बसलेले माणसं जे निर्णय घेतात तर ते निर्णय कोणता जुमला आहे आणि कोणता सत्य आहे हे ठरवण्याचं काम खऱ्या अर्थाने सत्तेवर बसलेले बुद्धिजीवी लोक करत असतात की जे त्या केंद्रीय सत्तेत बसलेल्या नेत्यांना मार्गदर्शन करत असतात. तर RSS ही जी काही संघटना आहे ब्राह्मणवादी, ही काँग्रेसलाही मार्गदर्शन करत असते आणि भाजपलाही मार्गदर्शन करत असते. RSSच्या दबावाखाली काँग्रेसचेही नेते. या अनुषंगाने एक प्रश्न विचारतो की गेल्या 2 वर्षापासून राहुल गांधी सातत्यानं हे म्हणतायत की जातनिहाय जनगणना आम्ही करून राहू, संसदेतही ते बोलतायत. दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की काँग्रेसमध्ये स्लीपर सेल आहेत भाजपाचे आणि काही वेळा ते सावरकरांच्या विरोधातही भूमिका घेतात. तर अशा वेळी राहुल गांधींच्या या भूमिकेमागे म्हणजे मग काँग्रेसचे किंवा राहुल गांधींचे सल्लागार बदललेले आहेत का किंवा ते काही फुले शाहू आंबेडकरवादी सल्लागार आलेले आहेत का? नेमकं कशामुळे राहुल गांधी ही भूमिका घेतात? नाही, हे तर 100% खरं आहे की कट्टर RSSची माणसं ही सगळ्या राजकीय पक्षांमध्ये आहेत, म्हणजे अगदी कम्युनिस्ट पक्षांमध्ये पण आहेत. म्हणून तुम्ही बघत असाल कम्युनिस्ट पक्ष सातत्याने जाती विरोधी लढ्याला मान्यता देत नाही किंवा फुले आंबेडकरी तत्वाला मान्यता देत नाही. त्याचं कारणच हे आहे की कट्टर RSSवादी माणसं कम्युनिस्ट पक्षात सुद्धा आहेत. तर मग भाजपमध्ये आणि काँग्रेसमध्ये नसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसमध्ये तर मोठ्या प्रमाणात आहेत आणि बीजेपी तर पूर्ण RSSच्याच ताब्यात आहे. त्यामुळे RSSचा दबाव असल्यामुळे
काँग्रेसही ओबीसीच्या बाजूने निर्णय घेऊ शकत नाही, मात्र जुमलेबाजी म्हणून घोषणा देऊ शकतात. आता भाजपही घोषणा द्यायला लागलं की ओबीसी जात न्याय जनगणना करणार म्हणून. त्यामुळे केवळ ओबीसी जातींमध्ये जागृती वाढते आहे, राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या जागृती वाढते आहे आणि अखिल भारतीय स्तरावर ओबीसीची वोट बँक पक्की होते, मजबूत होते, वाढते आहे आणि पसरते पण आहे. तर या ओबीसी वोट बँकला जर लुटायचं असेल, मी काय शब्द वापरतोय बघा, या ओबीसी बँकला जर लुटायचं असेल तर लुटारू टोळीचा सरदार हा ओबीसीच असला पाहिजे. साधी गोष्ट आहे. जर ओबीसीची वोट बँक लुटायची आहे तर लुटारूंच्या टोळीचा सरदार हा ओबीसीच असला पाहिजे. आणि म्हणून भाजपने 2014 सालापासून मोदी सरदार म्हणून निवडलेला आहे, लुटारूंच्या टोळीचा सरदार म्हणून, की जेणेकरून 52% ओबीसीची वोट बँक आपल्याला लुटता येईल. आणि 2014 पासून त्यांनी मोदीच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत ते ओबीसीची वोट बँक लुटतायत आणि सत्तेवर येत आहेत आणि याही पुढे ते सत्तेवर येत राहतील. याचं कारण असं आहे की ओबीसी वोट बँक जरी ती किती मजबूत असली, किती मोठी असली आणि पूर्ण भारतभर जरी पसरली असली तरी ओबीसीचा एक फार मोठा कमजोरीचा भाग असा आहे की ओबीसीचा एकही पक्ष नॅशनल लेवलवर नाही. अखिल भारतीय ओबीसीचा पक्ष अस्तित्वात नाही. जे काही ओबीसीचे पक्ष आहेत ते आपल्या आपल्या राज्यात मर्यादित आहेत आणि त्यामुळे हे मर्यादित राज्यामध्ये मर्यादित असलेले पक्ष केंद्रामध्ये, दिल्लीमध्ये ओबीसी प्रधानमंत्री बसवू शकत नाहीत. आणि हे काम फक्त भाजपच करू शकत असल्यामुळे त्यांनी ते केलं आणि ओबीसी प्रधानमंत्री 2014 पासून बसवला आणि 2014 पासून मग त्यांनी ओबीसी वोट बँक लुटायला सुरुवात केली. ती आज तागायत ती लुटण्याची परंपरा त्यांची कायम आहे आणि याही पुढे ते काय, जोपर्यंत ओबीसीचा अखिल भारतीय स्तरावर पक्ष तयार होत नाही तोपर्यंत ओबीसी वोट बँक लुटण्याचा कार्यक्रम कधी काँग्रेस करेल, कधी भाजप करेल, कधी काँग्रेस करेल, कधी भाजप करेल, आलटून पालटून ते सत्तेवर येत राहतील आणि ओबीसीच्या हिताच्या कुठल्याही गोष्टी होणार नाही. जुमलेबाजी मात्र भरपूर होईल की ओबीसीसाठी आम्ही असं करू तसं करू. आता राहुल गांधीने काल राष्ट्रीय कार्यकारिणीची मीटिंग घेतली, बैठक घेतली. त्याच्यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी सगळे होते, खरगेजी, सगळ्यांनी जुमलेबाजी केलीच की 50%ची मर्यादा आम्ही उठवणार, ओबीसीची जात न्याय जनगणना करणार वगैरे वगैरे. आणि आमच्या दबावामुळे भाजपच्या केंद्र सरकारने आमच्या दबावामुळे जात न्याय जनगणना निर्णय घेतला वगैरे वगैरे. ही सगळी जी काही आहे ती विश्वासघाताची परंपरा असलेल्या काँग्रेस किंवा बीजेपी दोघांवरही विश्वास ठेवता येत नाही. लबाडा घरचं आवटण आहे, विश्वास ठेवण्यासारखं ते लायकीचं तर अजिबात नाही आहे. पण सर, ही जी जात न्याय जनगणना जी आहे, ही जात न्याय जनगणना म्हणजे मगाशी आपण बिहारचं उदाहरण दिलं, अलीकडे काँग्रेसने तेलंगणामध्ये केलं, तर या जात न्याय जनगणनेतून वेगळं काय असं वैशिष्ट्य म्हणजे पुन्हा आरक्षणाच्या मध्येच या समाज समूहांना गुंतवण्याची एक प्रक्रिया विकसित केली जाते आहे की पुन्हा आरक्षण किंवा प्रतिनिधित्व कमी आहे त्यासाठी त्यांचं विभाजन, मग रोहिणी आयोगाच्या अनुषंगानं ओबीसीचं असेल, मग अबकड वर्गीकरण एससीचं असेल, आदिवासींचं त्यांचं धर्मांतराच्या विषयाला घेऊन त्यांचं डिलीट करण्याचं प्रकरण असेल, तर हे सगळे मुद्दे जात निहाय जनगणना जर होणार असेल तर ती जात निहाय जनगणना जे खुला वर्ग आहे त्या खुला वर्गाची जी मक्तेदारी प्रशासनामध्ये आणि एकूणच शासन व्यवस्थेमध्ये जी आहे तर त्याच्याविषयीची आकडेवारी प्रस्तुत का करत नाही किंवा त्या आकडेवारीला म्हणजे तेलंगणाच्याही यामध्ये ती येत नाही. आणि ज्या स्टॅलिनला आपण एक प्रमाण मानतो त्या स्टॅलिननेही विभाजनाचाच मुद्दा बऱ्याच वेळा अंमलात आणलेला आहे. तर हे असं का होत आहे नेमकं? नाही, हे बघा, विभाजनचा मुद्दा खरं म्हणजे आता चर्चेचा विषय नाही आपला, परंतु तुम्ही जो काय आता त्या मुद्द्याबद्दल बोलले तेवढं मी तुम्हाला सांगतो. हे बघा, विभाजन ओबीसीचं असेल, दलितांचं असेल, आदिवासींचं असेल, विभाजन हे चुकीचं नाही. विभाजन करण्याचा निर्णय चुकीचा नाही. हे बघा, विभाजन यासाठी करावं लागतं कारण जाती व्यवस्था ही उतरंडीची व्यवस्था आहे आणि मग कॅटेगरी कोणती बी असो,
आदिवासींची कॅटेगरी असो, दलितांची असो किंवा ओबीसींची असो, त्या कॅटेगरीमध्ये अनेक जाती असतात आणि त्या सर्वच्या सर्व जाती समान नसतात, उतरंडी असते. आणि साहजिक आहे की वरच्या स्तरावर बसलेली मोठी जात ती लहान स्तरावर, लहान खालच्या पायरीवर बसलेल्या जातीला ती अन्याय करते, म्हणजे करतेच. कारण जाती व्यवस्थेचे ते अनन्य वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कॅटेगरीमध्ये विभागणी करणं हे चुकीचं नाही. फक्त मुद्दा एवढा आहे की कॅटेगरी मध्ये विभागणी करणारे कोण आहेत, त्यांची नियत काय आहे, त्यांची परंपरा काय आहे हे बघितलं पाहिजे. हे बघा, स्टॅलिनने जे विभाजन केलं त्याच्यात कुठेही वादविवाद झाले नाहीत, कुठेही भांडणं झाली नाहीत आणि कुठलीही कॅटेगरीमध्ये फूट पडली नाही, आज तागायत तरी नाही. उलट सगळ्यांना समान न्याय मिळतो आहे, जाती न्याय मिळतो आहे. त्यामुळे जातीमध्ये तिथलं भांडणं अजिबात नाही, ना आदिवासींमध्ये, ना दलितांमध्ये, ना ओबीसीमध्ये. कारण ज्यांनी ती विभागणी केली ते विभागणी करणाऱ्यांची नियत साफ आहे. त्यांना खरोखर जनतेला न्याय द्यायचा आहे म्हणून ते विभागणी करतायत. परंतु भाजप किंवा काँग्रेस यांची नियत कधीच साफ नाही आहे. त्यांनी रोहिणी आयोग जो आणला, काँग्रेसने आणला, बीजेपीने राबवला, त्यांची नियत खरी नाही. त्यांना फक्त ओबीसीमध्ये फूट पडायची आहे, दलितांमध्ये फूट पडायची आहे. तुम्ही बघितलं असेल की दलितांमध्ये विभागणी करण्याची घोषणा झाल्याबरोबर लगेच भारत बंदचं आंदोलन करण्यात आलं. त्या निर्णयाच्या विरोधात कसलं आंदोलन होतं ते? दलितांमधल्या ज्या वरच्या जाती आहेत, वरच्या स्तरावरच्या, त्या जातींनी हे केलेलं आंदोलन होतं खालच्या स्तरावरच्या जातींच्या विरोधात. म्हणजे फूट पडली की नाही? का फूट पडली? कारण ज्यांनी ही विभागणी केलेली आहे ते केंद्र सरकार, तो पक्ष, यांची नियत साफ नाही. त्यांचा उद्देशच मुळात असा आहे की विभागणी तर आम्ही करणार नाही, परंतु मनाने विभागणी करून टाकली की जातीमध्ये भांडणं सुरू होतात. आणि मानसिक दृष्ट्या जर आपण विभागला गेलो तर मग ते विभागणी खऱ्या अर्थाने हो अथवा न हो, अर्थात ते करणार नाही. जातीची पण विभागणी ते करणार नाही, फक्त घोषणा करत राहतील, जातींमध्ये भांडणं लावत राहतील आणि या जे काही कॅटेगरीज आहेत या ते तोडत राहतील आपसामध्ये. आज तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे. मातंग जातीच्या विरोधात महार जातीच्या विरोधात चर्मकार, अशा पद्धतीने निवेदनं दिली जातात, मिटिंगा बैठका होतात त्या जातींच्या. आणि हे सगळीकडे होत आहे, पूर्ण भारतभर झालेलं आहे. आता हे पूर्ण भारतभर झालेलं आहे. त्यामुळे म्हणजे थोर महापुरुषांचे विचार, म्हणजे फुले शाहू आंबेडकर यांना मानणारे सुद्धा विभागणीला विरोध करतात आणि आंदोलन करतात, भारत बंद करतात. तर याचा अर्थ असा होतो की ते खरे फुले आंबेडकरवादी नाहीच आहेत. आणि ते काँग्रेस भाजपच्या मनामध्ये जी नियत आहे की यांच्यात भांडणं लागली पाहिजेत, तर त्यांचा उद्देश ते सफल करतायत. काँग्रेस भाजपचा जो उद्देश आहे जातीमध्ये भांडणं लावण्याचा, तो उद्देश हे फुलेवादी म्हणवणारे, आंबेडकरवादी म्हणवणारे लोक हे भाजपचा उद्देश सफल करतायत. वाईट उद्देश त्यांचा जो आहे तो सफल करतायत. तर अशा प्रकारे भूलभुलैया नेहमी निर्माण केला जातो. विभाजनीच्या बाबतीमध्ये मी एवढंच म्हणेल की विभाजन झालंच पाहिजे आणि प्रत्येक कॅटेगरी मधल्या शेवटच्या माणसापर्यंत, अगदी खालच्या पायरीवरच्या माणसापर्यंत आरक्षण गेलं पाहिजे, त्याचा फायदा त्याला झाला पाहिजे. आणि म्हणून विभाजन आवश्यक आहे. फक्त विभाजन करणाऱ्यांची नियत साफ नाही, त्यांना भांडणं लावायची आहे. आणि ती भांडणं लावून घेणारे आमचेच लोक, स्वतःला फुले आंबेडकरवादी विचारवंत म्हणवणारे लोक हे असल्यामुळे त्यांना किती दोष द्यावा हा मोठा प्रश्न आहे. तर ही जी जातन्याय जनगणना आहे, म्हणजे ओबीसी संघटनांनी, फुले शाहू आंबेडकरी संघटनांनी, राजकीय पक्षांनी ही मागणी बऱ्याच वेळा लावून धरली. पण समजा जातनिहाय जनगणना, काँग्रेस आणि भाजप आपण म्हणतात की त्यांची नियत ही प्रामाणिकपणे जातीनिहाय जनगणना करण्याची नाही तर जुमलेबाजीची आहे. पण समजा जातीनिहाय जनगणना व्हायचीच असेल तर ती का व्हावी, काय त्याच्यातून बाहेर येणार आहे आणि काय त्याचा बहुजन समाजाला नेमका काय फायदा मिळणार आहे? हे बघा,
कुठली वस्तू एखादी निर्माण करायची आहे तर त्याचं काहीतरी अर्थशास्त्र असतं, त्याचं काहीतरी एक सामाजिक शास्त्र असतं. म्हणजे सामाजिक वस्तू असेल तर समाजशास्त्र, आर्थिक वस्तू असेल तर अर्थशास्त्र, किंवा एखादी व्यवस्था निर्माण करायची समाज व्यवस्था तर तिचं समाजशास्त्र, तिचं अर्थशास्त्र, तिचं राजकीय शास्त्र, हे जे काही आहे शास्त्र. एखादी वस्तू निर्माण करायची आहे तर तिचा शास्त्रशुद्ध अभ्यास करावा लागतो, डेटा गोळा करावा लागतो, संख्या गोळा करावी लागते. आणि एखादी वस्तू निर्माण झालेली असेल तर ती नष्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो, ही कशी नष्ट करायची. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला डेटा लागतो, संख्या लागते, शास्त्र लागतं, ते तयार करावं लागतं. आता ज्यांना जाती व्यवस्था जिवंत ठेवायची आहे, ज्यांना जाती व्यवस्था अजून मजबूत करायची आहे, ज्यांना जाती व्यवस्था अजून वरच्या स्तरावर न्यायची आहे, त्यांना सुद्धा डेटा गोळा करावा लागतो, त्यांना पण आकडेवारी लागते, त्यांना पण शास्त्र निर्माण करावं लागतं. आणि जेव्हा जाती व्यवस्था खिळखिळी होते असं दिसतंय तर तिला अधिक मजबूत करण्यासाठी नवीन आकडेवारीची गरज भासली. आणि म्हणून 2011 साली काँग्रेसच्या केंद्र सरकारने 2 जनगणना केल्यात. म्हणजे एक 10 वर्षानंतरची रेग्युलर जनगणना केली आणि लगेच दुसरी जी जनगणना होती SECC 2010चा कायदा केला, पार्लमेंटमध्ये कायदा बनवला 2010 साली. त्याचं नाव आहे SECC, म्हणजे जातनिहाय आणि आर्थिक जनगणना. लक्षात घ्या, सोशली आणि इकॉनॉमिकली सेन्सस. सोशली म्हणजे कास्ट सेन्सस, सोशली नाही, कास्ट सेन्सस, कास्ट अँड इकॉनॉमिकल सेन्सस असं त्याचं नाव आहे. तर ते SECC 2010चा कायदा काँग्रेसच्या सरकारने केला आणि त्याप्रमाणे दुसरी जनगणना त्यांनी केली, जातनिहाय जनगणना केली. परंतु त्या कायद्यामध्ये काँग्रेसच्या सरकारने असं प्रावधान करून ठेवलं, एक कलम असं टाकलं की ही जी काही आम्ही आकडेवारी गोळा करतोय जातनिहाय जनगणना करून, ही आकडेवारी, हा डेटा आम्ही कोणालाही द्यायला बंधनकारक नाही. म्हणजे उद्या जर सुप्रीम कोर्टाने जरी सांगितलं की तुम्ही जी जातनिहाय जनगणना 2011 साली केलेली आहे तिचे आकडे आम्हाला द्या सुप्रीम कोर्टाला, तर केंद्र सरकार स्पष्टपणे नकार देतं आणि सांगतं की तुम्हाला ही आकडेवारी मागण्याचा अधिकार नाही. सुप्रीम कोर्टालाही अधिकार नाही, राष्ट्रपतीला अधिकार नाही, कोणालाच अधिकार नाही. अनेक मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आकडेवारी द्या, तो डेटा द्या आम्हाला, आमच्या राज्यामध्ये आम्हाला काही योजना राबवायच्या आहेत. खुद्द फडणवीसांनी सुद्धा 2 पत्र लिहिलेली आहेत. 2018च्या काळामध्ये जेव्हा इम्पिरिकल डेटाचा विषय निघाला ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात, त्यावेळेस फडणवीसांनी सुद्धा 2 पत्र लिहिली केंद्र सरकारला की 2011च्या जनगणनेतून आम्हाला ओबीसीचा डेटा द्या म्हणून, संख्या द्या म्हणून. परंतु केंद्र सरकारने पत्र लिहून स्पष्टपणे अधिकृतपणे नकार दिला. त्यांनी सांगितलं की ही आकडेवारी कोणालाही आम्ही देणार नाहीत. त्याच्या मागे एक कारण सांगत होते की त्या सेन्सस मध्ये 46 लाख जाती भारतामध्ये दिसून आल्या बा, असं ते स्पष्टीकरण सांगतायत त्याचं. तर त्याचं काय नेमकं मग वास्तव? काही नाही, कारण सांगताना ते जे कारण देतात, पहिलं कारण त्यांचं हेच आहे की याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत. आता एवढ्या मोठ्या देशाची कुठलीही योजना जर तुम्ही राबवली, मग ती जनगणनेची योजना असेल नाही तर कोणती योजना असेल, त्याच्यामध्ये त्रुट्या राहणार, चुका होणार, याचा अर्थ ते पूर्णपणे बाद करतो आपण असं नाही. पण जातनिहाय जनगणनेच्या बाबतीमध्ये ते पत्रामध्ये स्पष्टपणे लिहितात की याच्यात खूप त्रुट्या आहेत, त्यामुळे आम्ही ही आकडेवारी तुम्हाला देत नाही. तर हे चुकीचं कारण आहे, खोटं कारण आहे. तर खरं कारण मी तुम्हाला ते सांगतो. असं प्रावधान काँग्रेस सरकारने का केलं? म्हणजे जातनिहाय जनगणना करायची, परंतु त्याची आकडेवारी मात्र कुठल्याही संस्थेला द्यायची नाही. असं का केलं काँग्रेसने? तर यासाठी केलं की ती जी जातनिहाय जनगणना 2011 साली काँग्रेसने केली ती RSS साठी होती. RSS ला का पाहिजे आकडेवारी का जातींची? कारण RSS ला जाती व्यवस्था अजून मजबूत करायची, घट्ट करायची आहे
आणि त्याच्यासाठी नेमकं काय करावं लागेल म्हणून त्यांना जातन्याय जनगणनेची आकडेवारी डेटा त्यांना पाहिजे आणि तो त्यांना मिळाला. म्हणजे जातन्याय जनगणनेचा आकडे डेटा हे त्यांना घरपोच मिळालेला आहे, कारण ते करणारी माणसंच त्यांची होती. RSS अधिकारी सगळे करणारे जे प्रमुख अधिकारी होते ते सगळे त्यांचेच होते, त्यामुळे ती आकडेवारी RSS ला घरपोच पोहोचलेली आहे. पण एकाही ओबीसीला मिळणार नाही, एकाही दलिताला मिळणार नाही, आदिवासीला मिळणार नाही, म्हणजे अगदी प्रधानमंत्र्याला पण मिळणार नाही, कुठल्या राज्य सरकारलाही मिळणार नाही. तर ते का मिळू देत नाही? कारण हीच आकडेवारी RSS जाती व्यवस्था मजबूत करण्यासाठी वापरणार आणि हीच आकडेवारी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी पूर्वगामी संघटना किंवा पक्ष करणार. ज्यांना जाती व्यवस्था नष्ट करायची आहे त्यांना सुद्धा आकडेवारीची गरज आहे, कारण ही आकडेवारी मिळाली तर जातीचं अर्थशास्त्र तयार होऊ शकतं. आणि जातीचं अर्थशास्त्र जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत जाती व्यवस्था नष्ट करता येत नाही, नष्ट करताच येणार नाही. केवळ सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या तुम्ही जर अवलंबून राहिलेत तर जाती व्यवस्था कधीही नष्ट होणार नाही. दोन गोष्टींनी जाती व्यवस्था नष्ट होणार आहे. पहिली म्हणजे ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात अब्राह्मणी संस्कृतीचं देश स्तरावर आंदोलन. जसं रामरथ यात्रा देश स्तरावर निघाली तर रामाच्या विरोधात शंभूक यात्रेचं आंदोलन पूर्ण देशभर झालं पाहिजे. शंभूक सीता जे रामाच्या विरोधात लढलेत समतेसाठी, ते सीता आणि शंभुकाच्या यात्रा निघायला पाहिजेत रामाच्या विरोधात. म्हणजे सांस्कृतिक आंदोलन उभं राहिलं पाहिजे, झालं पाहिजे. आणि दुसरं जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी दुसऱ्या एका महत्वाच्या गोष्टीची जरूरत आहे, ते म्हणजे जातीचं अर्थशास्त्र. आणि जातीचं अर्थशास्त्र तेव्हाच आपण तयार करू शकू जेव्हा आपल्याला ताजी आकडेवारी जातींची मिळेल, ताजा डेटा जातींचा मिळेल, तेव्हाच जातीचं अर्थशास्त्र आपण तयार करू शकू. आणि नंतर मग जाती व्यवस्था नष्ट करण्याचा प्रश्न फार पुढचा आहे. तर या दोन्ही गोष्टींना अजूनही आपण तयार नाही आहोत. म्हणजे अखिल भारतीय स्तरावर ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधामध्ये अब्राह्मणी संस्कृतीचं आंदोलन उभं करण्याचा विषय फक्त तामिळनाडू पुरता मर्यादित आहे. तामिळनाडूच्या बाहेर अजून तर कुठेही सुरुवात नाही आहे. उलट ब्राह्मणी संस्कृतीचं आक्रमण मात्र सातत्याने रात्रंदिवस चालू आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे. संत तुकाराम महाराज काय म्हणतात? रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. संत तुकाराम काय म्हणतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. आता एक संत माणूस संत तुकाराम हे युद्धाची भाषा करतात, म्हणजे ते कोणतं युद्ध असलं पाहिजे आणि ते आणखी रात्रंदिन चालणारं युद्ध असलं कसं काय शक्य आहे? कारण त्या काळामध्ये फक्त दिवसात युद्ध करण्याची परवानगी होती. दिवस मावळलं की युद्ध आपोआप बंद व्हायचं. म्हणजे रात्री युद्ध करण्याची पद्धत त्या काळात नव्हती. आणि तरी तुकाराम महाराज सांगतात की रात्री आणि दिवसा रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. तर ते कोणतं युद्ध आहे? तर ते युद्ध आहे सांस्कृतिक, की जे रात्रंदिन करावं लागतं, रात्रंदिन करावं लागतं, सातत्याने करावं लागतं. आणि हे सातत्य ब्राह्मणी संस्कृतीचं आक्रमणामध्ये हे सातत्य आहे रात्रंदिन. पण अजूनही बहुजन समाजाकडून किंवा अब्राह्मण समाजांकडून अजून आपल्या स्वतःच्या संस्कृतीचं कुठलंही पुनरुत्थान करण्याचा विषय अजून यांच्या डोक्यात येत नाही. ज्यांच्या डोक्यात आला ते स्वामी पेरियार साहेब, त्यांनी तो तिथे यशस्वी केला तामिळनाडूमध्ये. आणि यशस्वी केल्यानंतर आज तिथं 55-60 वर्षापासून तिथं ओबीसी बहुजनांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने जातीविरोधी पक्ष राज्य करतो आहे. तिथे सगळ्या जातींना, सगळ्या धर्मांना समान न्याय मिळतो आणि कुठल्याही तिथे जाती दंगली होत नाहीत, धार्मिक दंगली होत नाहीत आणि एक लोकशाहीचं वातावरण त्या तामिळनाडूमध्ये आहे आणि जाती व्यवस्था विरोधी वातावरण आहे. म्हणजे तुम्ही जरा बघा की कायद्याने त्यांनी आडनाव बंद केलं, कारण आडनावावरून जाती ओळखल्या जातात म्हणून त्यांनी कायदाच करून टाकला की आडनाव लावायचं नाही, कुणीच लावायचं नाही. नंतर हिंदू मंदिरांमधून ब्राह्मणांची हकालपट्टी करा, कारण जोपर्यंत मंदिरामध्ये ब्राह्मण पुजारी आहे तोपर्यंत हा ब्राह्मण पुजारी देवाधर्माच्या नावाने अंधश्रद्धा निर्माण करतो. आलेल्या भक्तांना वेगवेगळ्या अंधश्रद्धा सांगतो, हा विधी करा, तो विधी करा, एवढी दक्षिणा द्या, हा असा एवढा खर्च करा. अशा पद्धतीने जोपर्यंत ब्राह्मण मंदिरात आहे तोपर्यंत अंधश्रद्धा वाढत जाणार. आणि म्हणून तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारने कायदाच करून टाकला की हिंदू मंदिरांमधून ब्राह्मणांची हकालपट्टी करा. म्हणजे अशा पद्धतीने अनेक कायदे त्यांनी केलेले आहेत की जे कायदे
जे सुप्रीम कोर्टाने विरोध केल्यानंतरही, केंद्र सरकारने विरोध केल्यानंतरही, हायकोर्टाने विरोध केल्यानंतरही ते या कायद्यांना धक्का लावू शकले नाहीत. सुप्रीम कोर्टालाही ते झिडकारतात तामिळनाडूचे गव्हर्नमेंट, मग सरकार डीएमकेचं असो की एआयडीएमकेचं असो. दोघं पक्ष ओबीसी डॉमिनेटेड पक्ष आहेत. ओबीसी डॉमिनेटेड दोन्ही पक्ष आहेत, एआयडीएमके आणि डीएमके. मग मुख्यमंत्री कोणी असो, स्टॅलिन मुख्यमंत्री असो किंवा जयललिता मुख्यमंत्री असो, ओबीसी डॉमिनेटेड पक्ष असल्यामुळे तिथं जाती विरोधी निर्णय घेतले जातात, जाती विरोधी कायदे केले जातात, ब्राह्मणशाहीच्या विरोधात, ब्राह्मणांच्या विरोधात कायदे तिथे केले जातात. आणि या कायद्यांना सुप्रीम कोर्ट सुद्धा चॅलेंज करू शकत नाही. केलं तरी त्याचा काही उपयोग नाही. केंद्र सरकार त्याला विरोध करू शकत नाही, कारण तिथली जनता ही सांस्कृतिक आंदोलनामुळे, अब्राह्मणी सांस्कृतिक आंदोलनामुळे आणि प्रबोधनामुळे ती मजबूत झालेली आहे आणि ब्राह्मणवादाच्या विरोधात लढण्यासाठी ती समर्थ आहे. त्यामुळे त्यांच्या पुढे सुप्रीम कोर्टाचं काही चालत नाही, केंद्र सरकारचं पण काही चालत नाही. तर अशा प्रकारची आदर्श तामिळनाडूची व्यवस्था आपल्या समोर असताना पूर्ण भारतामध्ये अशा प्रकारचा तो आदर्श घेऊन अखिल भारतीय स्तरावर ओबीसी पक्ष किंवा ओबीसी डॉमिनेटेड पक्ष स्थापन झाला पाहिजे. आणि त्यासाठी तामिळनाडूच्या ओबीसी नेत्यांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. कारण हिंदीचा द्वेष केल्यामुळे ते भारताच्या इतर राज्यांपासून तुटलेले आहे तामिळनाडू. त्यामुळे तामिळनाडूचा विचार भारतात कधीच पोहोचला नाही. आता मी जेव्हा चेन्नईला मला निमंत्रण देण्यात आलं, तामिळनाडूला चेन्नईला सामाजिक न्याय परिषद झाली, तिथं मला बोलवण्यात आलं. तिथं मी तामिळनाडूच्या सरकारला ज्या काही सूचना केलेल्या आहेत, गाईडलाईन दिलेल्या आहेत की या पद्धतीने जर तामिळनाडूच्या सरकारने निर्णय घेतलेत तर तामिळनाडू हा पूर्ण देशाच्या ओबीसी डॉमिनेटेड पक्षाचा नेतृत्व करू शकतो आणि अखिल भारतीय स्तरावर जातीविरोधी पक्ष स्थापन होऊ शकतो आणि केंद्राची सत्ता मिळून मग तुम्हाला कितीही तुम्ही जातीविरोधी निर्णय, ब्राह्मण विरोधी निर्णय तुम्ही कितीही घेतले तरी तुम्हाला कोणी रोखणार नाही, कोणी टोकणार नाही. तर अशा पद्धतीने मी तिथे 1 मे 2022 रोजी चेन्नईच्या भाषणामध्ये हे सगळं मी सांगितलेलं आहे. आणि आता ते भाषण ओबीसी व्हाईस नावाचं जे मॅगझिन आहे तामिळनाडूच्या गव्हर्नमेंटचं मुखपत्र, ते तामिळनाडूच्या सरकारचीच माणसं काढतात. तर ते ओबीसी व्हाईस नावाचे मॅगझिन आहे, ते माझं भाषण छापलेलं आहे. म्हणजे हे माझं भाषण तामिळनाडू सरकारपर्यंत गेलेलं आहे. ते इंग्लिशमध्ये असल्यामुळे समजून घेण्याचा काही प्रश्नच नाही. ते भाषण नंतर मला अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की याचा विस्तार करा, कारण कार्यक्रमामध्ये वेळेचं बंधन असल्यामुळे अर्ध्या तासाच्या वर आपण भाषण करू शकत नाही. म्हणून मग ते विस्तार करा त्याचा आणि आम्हाला पाठवा. तर मी त्याचा विस्तार केला. जवळजवळ 20 पानांचं ते भाषण मी नव्याने लिहून काढलं आणि ते इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये तिन्ही भाषांमध्ये मी ते व्हॉट्सअपवर टाकलेलं आहे, ईमेलवर पाठवलेलं आहे सगळ्यांना. ज्यांना कोणाला या विषयावर अधिक अभ्यास करायचा असेल त्यांनी ते भाषण आवर्जून बघावं किंवा मला संपर्क करावा. मी त्याचे लिंक्स पाठवू शकतो. व्हॉट्सअपवर आहेतच, फेसबुकवर आहेत आणि इतर सोशल मीडियावर पण आहेत, ते बघायला पाहिजे. तर याच्यामध्ये या संदर्भातला एक माझा असा एक प्रश्न आहे की समजा तुम्ही ही जी जातनिहाय जनगणनेचा जो निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे हा राजकीय जुमला आहे आणि हा जुमला बिहार निवडणुका लक्षात घेऊन त्यांनी पुढे आणलेला आहे. बिहार हे कायम ओबीसी डॉमिनेटेड राज्य राहिलेलं आहे. म्हणजे भाजपला आजपर्यंत तिथे सत्ता स्थापन करता आलेली नाही. अशा वेळी एक ओबीसी राजकीय आघाडी किंवा ओबीसीचा एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून किंवा कुठल्याही अनुषंगानं बिहारच्या विधानसभा निवडणुकीत या जुमल्यापासून रोखण्यासाठी, जुमला घेऊन सत्ता मिळवण्यासाठी आसुसलेल्या राजकीय पक्षाला रोखण्याची तुमची काही योजना असणार आहे का? नाही, बघा, ओबीसी राजकीय आघाडी हा एक प्रयोग आहे. त्यामुळे आम्ही प्रायोगिक स्वरूपामध्ये लोकसभेची निवडणूक लढवली, विधानसभेची आम्ही लढलो नाही. तर काहीतरी एक मॉडेल समोर ठेवावं लागतं. केवळ भाषण करून किंवा केवळ लेख लिहून, केवळ पुस्तकं लिहून काही होत नाही. तुम्ही जी भाषणं करतात, तुम्ही जे लेख लिहितात, तुम्ही जी पुस्तकं लिहितात, त्याचं काहीतरी मॉडेल बनलं पाहिजे. आणि हे मॉडेल बनवण्याच्या उद्देशाने ओबीसी राजकीय आघाडीचा प्रयोग आम्ही लोकांच्या समोर ठेवला. आता हे मॉडेल म्हणून आहे. तर त्यामुळे जोपर्यंत बिहारच्या लोकांपर्यंत ती जात नाही आणि बिहारचे लोक जोपर्यंत हे मॉडेल स्वीकारत नाही
किंवा तिथल्या ओबीसी पक्षांनी हे मॉडेल स्वीकारलं पाहिजे असा आमचा आग्रह राहील. जसं मी चेन्नईला जाऊन तिथल्या डीएमके आणि एआयडीएमके पक्षाला काही मार्गदर्शनपर त्या भाषणामध्ये सूचना केल्या आणि त्यांच्यासमोर काही मॉडेल ठेवलं, तसं जर बिहारच्या जनतेने जर इच्छा व्यक्त केली तर मी तिथे जाऊन पण त्यांच्यासमोर हे मॉडेल ठेवू शकतो आणि बिहारची जनता पण त्या मॉडेलचं अनुकरण करून जातीविरोधी तिथं आंदोलन उभं राहू शकतं, राजकीय आंदोलन. ओबीसी राजकीय आघाडीच्या नावाने असेल किंवा राजाच्या नावाने झालं तर चालतं, किंवा एखादा पुणे दुसरा नवीन एखादा पक्ष काढला त्याने सुरू केलं, पण ते बिहारच्या लोकांमधून आलं पाहिजे. मी तिथं जाऊन नाही करू शकत, ते उदार उसनवार असतं. बाहेरचा माणूस तिथं काही करू शकत नाही. त्या राज्यामधून नेते तयार झाले पाहिजेत ते मॉडेल स्वीकारण्यासाठी. तर या जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं एक शेवटी तुम्ही काय सांगाल, म्हणजे ही कधी होईल की नाही आणि नेमकी त्यासाठी काय परिस्थिती यावी लागेल? बघा, जोपर्यंत भाजप आणि काँग्रेस केंद्रामध्ये सत्तेत आहेत तोपर्यंत जातन्याय जनगणना होणे नाही म्हणजे होणे नाही. त्याचे मी तुम्हाला सांगतो ना की समजा उद्या इंडिया आघाडीचं सरकार आलं, राहुल गांधी प्रधानमंत्री झालेत किंवा खरगे साहेब प्रधानमंत्री झालेत, काय होणार आहे? आश्वासन दिल्याप्रमाणे ते जातन्याय जनगणनेचा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळात मांडणार, परंतु RSSने सगळीकडे आपली माणसं पेरलेली ठेवलेली असल्यामुळे अगदी कम्युनिस्ट पक्षापासून तर अगदी ती कोणती ममता बॅनर्जी, नायडू, हे जे काही छोटे जे पक्ष असतात प्रत्येक आघाडीमध्ये, इंडिया आघाडीमध्ये पण आणि NDA आघाडीमध्ये पण, म्हणजे अगदी मोदीने जरी ठराव मंजूर केलेला असला मंत्रिमंडळात, परंतु प्रत्यक्षात जेव्हा पार्लमेंटमध्ये हा विषय येईल त्यावेळेस NDA आघाडीमधले भाजपचे जे काही मित्र पक्ष आहेत ते साहजिक आहे RSSच्या सांगण्यावर विरोध करणार. आणि समजा खूपच काही आग्रह झाला आणि जर काही परिस्थिती वेगळी निर्माण झाली तर मोदींना उचलून बाहेर फेकून देतील, प्रधानमंत्री पदावरून उचलून बाहेर फेकून देतील. कारण तेवढी ताकद RSS मध्ये आहे. RSS मध्ये तेवढी ताकद आहे की कोणत्या माणसाला गणपती म्हणून बसवायचं आणि कोणत्या वेळेस त्याला गणपती म्हणून पाण्यात बुडवायचा, हे RSS जवळ सगळे फंडे आहेत. त्यामुळे मोदी नावाचा गणपती त्यांनी बसवला, परंतु हा मोदी नावाचा गणपती केव्हा बुडवायचा हेही त्यांना माहिती आहे. त्यामुळे जोपर्यंत केंद्र सरकार भाजपचं आहे किंवा काँग्रेसचं आहे तोपर्यंत जातन्याय जनगणना होणार नाही. आणि केवळ जातन्याय जनगणना करून उपयोग नाही. आणखी एक पुढचा महत्वाचा मुद्दा सांगतो. समजा जातन्याय जनगणना केली, का केली? कारण पहिलं कारण हे आहे की जातन्याय जनगणना केल्यानंतर नव्या आकडेवारीनुसार तुम्हाला आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल, की जी नितीश कुमारांनी केली. त्यांनी 75% आरक्षण नेलं. दलितांचं आरक्षण वाढवलं नवीन लोकसंख्या मिळाल्यामुळे, आदिवासींचं आरक्षण वाढवलं, ओबीसींचं पण आरक्षण वाढवलं आणि हे आरक्षण वाढत 75% बिहारमध्ये कायदाच करून टाकला नितीश कुमारांनी. पण नंतर काय झालं, सुप्रीम कोर्टाने लगेच ते बॅन लावलं, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने ते रोखलं. म्हणजे जातन्याय जनगणना करून अधिकृतपणे सर्व काही पुरावे देऊन जे काही आरक्षण वाढवलेलं होतं त्यालाही जर सुप्रीम कोर्ट बॅन आणत असेल तर याचा अर्थ असा आहे की RSS कडे तुम्हाला रोखण्यासाठी त्यांच्याजवळ सगळ्या प्रकारचे मार्ग आहेत. आणि सुप्रीम कोर्टाला चॅलेंज करण्या इतपत बिहारची जनता, मग ती ओबीसी जनता असेल, दलित आदिवासी जनता असेल, ती दलित आदिवासी ओबीसी जनता बिहारमधली ती अजून सुप्रीम कोर्टाला झिडकारण्या इतकी मजबूत अजूनपर्यंत झालेली नाही. त्यांचा नेता नितीश कुमार हाच मुळात RSSचा गुलाम किंवा भाजपचा गुलाम होण्यासाठी तयार असतो आणि तो झालेलाच आहे भाजपचा गुलाम. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला झिडकारून जर तुम्हाला काही कायदे आणि काही निर्णय घ्यायचे असतील तर त्यासाठी तुमच्या समोर मॉडेल आहे तामिळनाडूची ओबीसी जनता, तामिळनाडूची दलित आदिवासी जनता, की ज्यांच्या पुढे सुप्रीम कोर्टाचंही काही चालत नाही आणि केंद्र सरकारचंही काही चालत नाही. तर त्यामुळे केवळ जातन्याय जनगणना झाली म्हणजे दलित आदिवासी ओबीसी सगळ्यांचं भलं होईल असं समजण्यात आपण चूक करतो आहोत.
तसं अजिबात समजू नये. जोपर्यंत केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, केंद्राचं सरकार आहे, म्हणजे RSSचं सरकार आहे असं समजून चालायचं. आणि कधी दलित आदिवासी ओबीसीच्या हिताचं कधी काम होणार नाही. उलट जाती व्यवस्था मजबूत होते आहे. गावोगावीच्या तुम्ही रोज बातम्या वाचत आहेत की जे सरंजामशाहीच्या काळामध्ये जो अन्याय अत्याचार अस्पृश्यांवर व्हायचा, दलितांवर व्हायचा, ओबीसींवर व्हायचा, शूद्रांवर व्हायचा, तो अन्याय अत्याचार पुन्हा आता गावोगावी सुरू झालेला आहे. 100 घटना घडतात, त्याच्यातली एखादीच बातमी आपल्याला सोशल मीडियावरून किंवा टीव्ही मीडियावरून कळते. परंतु गावोगावी ही नवीन जाती व्यवस्था मजबूत करण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यांनी आता ऋषी संविधान काढलेलं आहे की जे ऋषी संविधान लागू करण्यासाठी त्यांनी 5000 गावांची निवड केलेली आहे. आता ऋषी संविधान म्हणजे सनातन संविधान, म्हणजे ब्राह्मण संविधान, म्हणजे मनुस्मृती, तर ही मनुस्मृती लागू करण्यासाठी नवी मनुस्मृती, कारण ही नवी मनुस्मृती त्यांनी जाती व्यवस्थेची आकडेवारी त्यांच्याकडे उपलब्ध झाल्यामुळे, जाती व्यवस्थेचा डेटा त्यांच्याकडे काँग्रेस सरकारने उपलब्ध करून दिल्यामुळे 2011 सालच्या जात न्याय जनगणनेचा, त्याच्या आधारावर आता ही ऋषी संविधान तयार करून त्यांनी ते आता 5000 गावांमध्ये लागू करणार आहेत. म्हणजे सुरुवात त्यांची केव्हाची झाली, प्रतिक्रांती 2014 पासून झालेलीच आहे. ती आता हळूहळू मजबूत होत होत एक नव्या अत्यंत खालच्या स्तरावरची नवी जाती व्यवस्था आपल्या देशामध्ये आकार घेते आहे. आणि तिच्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. आणि जर तुम्हाला तिच्या विरोधात लढायचं असेल तर मी मगाशी 2 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात अखिल भारतीय अब्राह्मणी संस्कृतीचं जन आंदोलन, आणि दुसरं म्हणजे जात न्याय जनगणनेतून जी काही आकडेवारी मिळेल, डेटा मिळेल, त्याच्या माध्यमातून जातीचं अर्थशास्त्र तयार करणं, जेणेकरून जातीच्या अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला जाती व्यवस्था नष्ट करता येईल. या 2 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. आणि त्याशिवाय आपण या आव्हानाला तोंड देऊ शकणार नाही. बिलकुल बिलकुल. म्हणजे प्राध्यापक श्रावण यांनी आपल्या समोर स्पष्ट सांगितलेलं आहे की काँग्रेस आणि भाजप हे जोपर्यंत केंद्रामध्ये सरकार म्हणून असतील तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत जातनिहाय जनगणना होणार नाही. आणि जातनिहाय जनगणना जर व्हायचीच असेल तर त्यासाठी प्रतिसंस्कृती जी आहे, म्हणजे खास करून अब्राह्मणी संस्कृती, म्हणजे जिला आपण शेती आणि शेतीशी निगडीत असलेल्या समाजाची, कारागीर असतील, मजूर असतील, शेतकरी असतील, या समाजाची एक स्वतंत्र संस्कृती आहे. आणि त्या संस्कृतीची प्रतीक घेऊन आंदोलन केल्याशिवाय जातनिहाय जनगणना किंवा त्यातून होणारा बदल हा अपेक्षित नाही. अतिशय ऐतिहासिक आणि अतिशय मोठं प्रतिपादन प्राध्यापक श्रावण यांनी केलंय आणि त्यांनी त्रिवेज मीडियाला जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय संविधान.